आपण सांगनोरी येथील मेहमानी वस्ती या वस्तीमध्ये आज हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आत्ताच त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असताना शासनाविषयी अतिशय त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की इंग्रज परवडले परंतु हे सरकार परवडलं नाही, अशा पद्धतीचा अतिशय त्यांनी उद्विग्न स्वरूपात या ठिकाणी भावना व्यक्त करत असताना आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष वस्तुस्थिती जर पाहिली तर दरवर्षी ह्या लोकांना ज्यावेळेस पिंपळगाव जोगा धरण भरायला येतं त्यावेळेस अशीच प्रत्येक वर्षी जवळजवळ 20-22 वर्ष ही लोक ह्या ठिकाणी पाण्याला पाहून घाबरून आपलं जीवन जगत असतात आणि अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 250 एकर क्षेत्राचं त्यांना भरपाई न मिळता त्या ठिकाणी पाणी पकडलेलं आहे आणि मला वाटतं पाणी धरण्याला त्यांचा कोणताही विरोध नाही, परंतु त्यांना कोणताही मोबदला न मिळता या ठिकाणी शासनाने मला वाटतं ह्या वर्षी पहिल्यांदाच 96% पाणी पकडलेलं आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असताना या ठिकाणी महिला भगिनी त्यांनीही अतिशय त्यांच्या भावना व्यक्त करत असताना त्यांनाही आणि आम्हालासुद्धा या ठिकाणी त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर अतिशय वाईट वाटत आहे. या निमित्तानं मी आपल्या तालुक्याचे आमदार त्याचप्रमाणे माजी आमदार यांना विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीत ह्या लोकांचा जो मूळ प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत. ह्या ठिकाणावरून ते घरं मोडायलासुद्धा तयार आहेत, परंतु आपण त्यांना त्यांचा मोबदला, जमिनीचा मोबदला असेल, घरांचा मोबदला असेल, तो ताबडतोब आणि लवकरात लवकर देण्यात यावा. आणि ह्या वर्षी पहिल्यांदा मला वाटतं 96% पाणी पकडलेलं आहे आणि दरवर्षी 92%च्या आसपास धरणामध्ये पाणी असतं, परंतु ह्या वर्षी 96% पाणी का पकडलं याचंसुद्धा कारण ह्या लोकांना काही समजत नाही आणि निश्चितच ही अतिशय अन्यायकारक घटना आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर या ठिकाणी ह्या लोकांची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना या ठिकाणी आताच आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अतुलशेठ बेनके साहेब त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला ते आपल्याशी बोलत आहेत. आमदार साहेब बोला ना, ह्या ठिकाणी बातमी चालू आहे, बोला ना तुम्ही. तुम्हाला विषय सकाळी आम्ही फोनवर चर्चा केलेलीच आहे. स्पीकर चालू आहे. नमस्कार. मला सकाळी शेट्टी जे मला फोटोग्राफ दाखवले की धरण भरल्यामुळं परत आणि मेमणीवाडी मध्ये घरामध्ये घुसलेला आहे. आता हा प्रश्न काही नवीन नाही, हा जुनाच प्रश्न आहे आणि प्रश्न जुनाच असल्यामुळं आजपर्यंत आपण धरणाची लेवल कधीही 90 किंवा 92% पेक्षा जास्त भरत नाही, कारण त्याच्यापेक्षा जर पूर्ण क्षमतेने भरायला गेलो तर आपल्या घरांमध्ये पाणी होतं. आत्ताच्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 96% पर्यंत पाणी गेलं आणि आपल्याला नाहक त्रास त्या 2-3 घरांना त्रास झाला. त्याचे व्हिडिओज आणि मी सगळ्या गोष्टी पाहिल्या. मी सकाळी इरिगेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते पाठवले आणि तुमच्या या नालायकपणामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यांच्याशी मला फोन झाला आणि त्यातून कसं मार्ग काढायचा, तर त्याच्याकरता आपल्याला ज्यांच्या जमिनी तिथं ओलिताखाली येत आहेत ते संपादन करून त्या लोकांची जर तयारी असेल तर त्यांचा मोबदला आत्ताच्या दरानुसार जो काही प्रचलित दर असेल, त्याचे काही गव्हर्नमेंटचे नॉर्म्स असतील, त्याचे पैसे आपण ते शेतकऱ्यांप्रती देऊ. तर ज्यांचे संपादन तिथं होणार आहेत तर त्यांचे संपादन करून त्यांचे पैसे देण्याची तयारी आहे का सगळ्यांची? संपादित करायला आहे का, तयारी आहे का? म्हणजे तुमचे जे मोबदले आताच्या बाजारभावाप्रमाणे त्यांचं पाणी त्याच तर आताच्या जो बाजारभाव त्याप्रमाणे तुमची आहे का, तयारी आहे का? नाही, ते दरवर्षी असंच चालू राहणार. पोरांचा विचार ना, आता धरण बांधलं म्हणलं पाणी इथपर्यंत येणारच. पाणी 100% झालं, नंतर ते बरोबर रस्त्याच्या कडेपर्यंत येणार आहे. त्यापेक्षा तुमच्या इथून पुनर्वसन दुसरीकडे झालं तर चांगलं होईल. म्हणजे हे दरवर्षी असं होण्यापेक्षा
मग काय मोठं बोला, काय बोला, काय म्हणणे बोला. दोन्हीने सांगून नाही ना उपयोग. सगळ्यांची सहमती पाहिजे. दोन्हीने उपयोग नाही, सगळ्यांची सहमती पाहिजे. आम्ही इथे 2 माणसांनी बोलून उपयोग नाही. नाही बाई, इथं काय तुमचाच विषय नाही, अजून पुढे ऐका. हो बोला. अंकुश ज्यांचं क्षेत्र आपलं बाधित होतंय हो क्षमतेने धरून भरल्यानंतर हो त्या शेतकऱ्यांची इरिगेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर आपण स्वतंत्र बैठक घेऊ आणि त्या स्वतंत्र बैठकीनंतर सगळ्यांची संमती असेल तर फास्ट ट्रॅकवर ते क्षेत्र संपादन करून त्यांचे पैसे देण्याची व्यवस्था लवकरात लवकर त्यांची प्रक्रिया आपण चालू करून टाकू. चालेल चालेल. हा पण ते आपण मिटिंग घेऊन मग ते ठरवू तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आम्ही एक 2 जण कसे सांगणार बाकीचे कसं सांगणार मग आपण सगळ्यांची संमती करून करू. पण माझी तरी विनंती सगळ्यांना अशी असणार आहे की धरण बांधताना जे जे क्षेत्र संपादित होत आहे त्याचं कॅल्क्युलेशन इरिगेशन डिपार्टमेंट चुकलेलंच आहे आणि त्याच्या धरणाची हाईट बरोबर झाली संपादन कमी झाले त्याच्यामुळं आपल्याला आता एक ओव्हर संपादन होतंय त्याचा तो मार्ग काढण्यासाठी ते संपादन करून आपण त्याचे पैसे देऊन टाकतो जे काय परत परत हा प्रश्न उद्भवायला नको आणि आपल्या लोकांना तो त्रास नको. साहेब पण आता या ठिकाणी महत्त्वाचा विषय असा आहे की आपण दरवर्षी जे 92% पाणी धरत असतो ना मग ते 92%च पाणी धरायला सांगा. जास्त पाणी धरल्यावर नंतर हे लोक रात्रभर झोपत सुद्धा नाही आहेत. मी सकाळी त्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोललो आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरशी पण बोललेलो आहे. तुमच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अशा ह्या गोष्टी घडतात तर ते त्यांच्या पण काही कारवाई करायची ते करणार ते कारवाई म्हणून धरणार नाही काळजी असेल तर पुढे घेतली. ठीक आहे धन्यवाद. भात बुडाले.